सो हाय स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 2.3 यातला क्वेश्चन नंबर 4 टू क्वेश्चन नंबर 6 हे 3 क्वेश्चन्स करतोय. तीनही क्वेश्चन्स पूर्णपणे रोल्स थेरमवरती बेस्ड आहेत. तर हा पूर्ण एक्सप्लेनेशन समजण्यासाठी, हे तीनही क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला रोल्स थेरम व्यवस्थित समजायला हवा. सो माझं जे सजेशन आहे की हा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही रोल्स थेरम व्यवस्थित रिवाइज करून घ्या. क्वेश्चन पहा काय, मी जस्ट रीड करतो इथे. इफ अ रोल्स थेरम होल्ड्स फॉर अ फंक्शन, या फंक्शनसाठी रोल्स थेरम बेसिकली ॲप्लिकेबल आहे म्हणे या इंटरवलमध्ये. इंटरवल पण दिला आहे त्यांनी, कोणता 1 to 3. 1 to 3 या इंटरवलमध्ये या फंक्शनसाठी रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे म्हणे. ओके, आणि रोल्स थेरममध्ये सीचा व्हॅल्यू ते 2 + 1 / √3 असं देत आहेत. आणि क्वेश्चनमध्ये ते असं विचारत आहेत, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. पी आणि क्यूचा व्हॅल्यू मुलांना आपल्याला फाइंड करायचा. काय असतो रोल्स थेरम? 2-3 कंडिशन असतात पहा. काय, फंक्शन शुड बी एफ ऑफ एक्स शुड बी कंटिन्युअस. सेकंड वन, एफ ऑफ एक्स शुड बी डिफरन्शिएबल. पहा, फंक्शन कंटिन्युअस पण असला पाहिजे, फंक्शन डिफरन्शिएबल पण असला पाहिजे, आणि एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी असं पण असलं पाहिजे. हे पहा, हा जो फंक्शन आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू, पी आणि क्यूचा व्हॅल्यू काही असतो, हा फंक्शन कंटिन्युअस असणारच आहे, डिफरन्शिएबल असणारच आहे, कारण की हा पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर, पॉलिनॉमियल फंक्शन इज डिफरन्शिएबल एव्हरीवेअर. सो पी आणि क्यू व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी या पहिल्या दोघांचा यूज नाही होणार आहे, कारण पी आणि क्यूचं व्हॅल्यू काही असू द्या, ते दोघे अशी सॅटिस्फाय होणारच आहेत, करणारच आहेत. आता राहिला प्रश्न थर्ड पॉईंट, एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. हा जो इंटरवल असतो ना, याला आपण ए बोलतोय आणि याला आपण बोलतोय बी. तर याचा मी यूज करू शकतो पहा, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, याचा पण यूज करूया. इथे लिहितो मी एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, एक्झॅक्टली इक्वल आहे. ए काय रे, ए पहा बरं काय, एचा व्हॅल्यू 1 आहे, बीचा व्हॅल्यू 3 आहे. सो एफ ऑफ 1 शुड बी इक्वल टू एफ ऑफ बीचा व्हॅल्यू 3. सबस्टिट्यूट करतोय मी, फंक्शन तर आहे. सो एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट करू शकाल का? एक्सच्या जागी 1 टाकायचा, 1 टाकायचा, 1चा क्यूब, पी इंटू 1चा स्क्वेअर, ओके, क्यू इंटू 1 5. पहा, एक्सच्या जागी 1 टाका, एफ ऑफ 1 मिळतं. एक्सच्या जागी 3 टाका, 3 क्यूब 27, तुम्हाला एफ ऑफ 3 ऑटोमॅटिकली मिळतोय. सो हे बस शफलिंग वगैरे करा, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला हे बेसिकली असं एक इक्वेशन मिळतोय. पी आणि क्यू मधला एक इक्वेशन मिळालाय मुलांना. पहा, पी आणि क्यू दोन नन असतील तर दोन इक्वेशन आपल्याकडे असायला हवे. त्यातलं एक इक्वेशन मी इथे फाइंड केलंय. 2 इक्वेशन फाइंड करण्यासाठी 2 गोष्टी माहिती असल्या पाहिजे. त्यातली ही फर्स्ट आहे पहा, हे तर फर्स्ट झालं ना. आणखीन एक सेकंड इनपुट तुमच्याकडे असला पाहिजे, जो की हा इनपुट आहे पहा. ते बोलतात की सीचा व्हॅल्यू हा 2 + 1 / √3 आहे म्हणा. आता मी तुम्हाला सी काय आहे रिवाइज करून दिलंच नाही का. काय रे, या 3 कंडिशन ज्यावेळेस सॅटिस्फाय होत आहेत त्यावेळेस एक पॉईंट असतो या इंटरवलमध्ये. 1 आणि 3 मध्ये एक असा एक पॉईंट असतो सी, की जिथे डेरिव्हेटिव्ह किती असतो मुलांना 0. हाच तर रोल्स थेरमचा स्टेटमेंट आहे. तेच तर करतोय मी. पहा, फंक्शन जो काही आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह करणार आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x², x² डेरिव्हेटिव्ह 2x, पी तर आहेच आहे, क्यू एक्स डेरिव्हेटिव्ह क्यू, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ डॅश ऑफ एक्स हा आहे, पण आपल्याला एफ डॅश ऑफ सी पाहिजे ना. एफ डॅश ऑफ काय पाहिजे म्हणून, एफ डॅश ऑफ काय पाहिजे, सी. एफ डॅश ऑफ व्हॉट इज सी? ए पहा रे बाबा, सी काय, 2 + 1 / √3, 2 + 1 / √3 आहे सी, अँड दॅट इज इक्वल टू 3 ब्रॅकेट पहा रे एक्स, इथे सी टाकतो ना, एक्सच्या जागी मी सी टाकलाय ना. सो एक्सच्या जागी मी सी टाकणार, चलो टाकून दिला सी. पहा, एक्सच्या जागी सी टाकलाय, करेक्ट. सो एफ डॅश ऑफ सी काय मुलांनो, एफ डॅश ऑफ सी शुड बी इक्वल टू 0 असं स्टेटमेंट आहे. एफ डॅश ऑफ सी शुड बी इक्वल टू 0. पाल रे आता, एफ डॅश ऑफ सी शुड बी इक्वल टू 0. सो डायरेक्टली मी याला इक्वल टू 0 करतो इथं, कारण की रोल्स थेरमचं स्टेटमेंट आहे, रोल्स थेरमच्या कंडिशन फॉलो होत आहेत. सो एफ डॅश ऑफ सी हा 0 असायला हवा. आणि तो जो पॉईंट आहे ना, की जिथे तो डेरिव्हेटिव्ह 0 असतो, तोच पॉईंट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलाय मुलांना. पहा, आता सिम्प्लिफिकेशन राहिला फक्त. काय करतोय पहा मी आता इथे, √3चा स्क्वेअर हा 3 असतो, 3 आणि 3 असं कॅन्सलच करून टाकतोय मी. बस याचा a + b चा होल स्क्वेअर करा बरं. a + b चा होल स्क्वेअर, a चा स्क्वेअर म्हणजे 2√3चा स्क्वेअर 12 येतो. ट्वाइस ab असतो ना, ट्वाइस ab, a × b इज 2√3, त्याचं डबल 4√3 + 1चा स्क्वेअर 1 प्लस पहा हे मल्टिप्लाय करा, 2 × 2 4, 4p √3, 2p × 1 2p / √3 आहे प्लस q बनतो इथं. आपलं इक्वेशन आहे. पहा, पी आणि क्यूचा एक इक्वेशन, पी आणि क्यूचा हा सेकंड इक्वेशन. 2 इक्वेशन आले की नाही आपल्याला पी आणि क्यू मध्ये. बस दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह कराल तर पी आणि क्यूचा व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. सो 12 + 1 करतो 13, 4√3 आहेच इथे, ओके.
4p रूट 3 2p डिवाइड बाय रूट 3 ॲज इट इज. क्यूचं व्हॅल्यू तुम्ही बोलाल, क्यूचं व्हॅल्यू काय सर? क्यू इज इक्वल टू -13 - 4p. क्यू इज इक्वल टू -13 - 4p. सो -13 आणि हा -13 आणि हा +13 कॅन्सल करतोय मी. 4 रूट 3 ॲज इट इज, 4p रूट 3 2p डिवाइड बाय रूट 3 ॲज इट इज, आणि तिथे आहे -4p. काय कराल? रूट 3 मल्टिप्लाय करून टाका. सो 0 इज इक्वल टू रूट 3 टाकलं तर इथे 12 बनतं पहा. रूट 3 मल्टिप्लाय कराल इथे तर रूट 3 आणि रूट 3 कॅन्सल होतो, म्हणजे इथे 4p रूट 3 देन 2p -4p रूट 3. रूट 3 ने याला पण मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला. सो हे दोघे कॅन्सल होतात पहा, परत हे दोघे कॅन्सल. मग सांगा बरं, 2p + 12 शुड बी इक्वल टू 0. दॅट मीन्स पीचा व्हॅल्यू काय बनेल रे? -6 बनेल. पीचा व्हॅल्यू काय बनेल मुलांना? -6 बनेल. आणि हा पीचा व्हॅल्यू जर का तुम्ही इथे -6 टाकला, -24 बनतो. -24 तिकडे जाऊन +24 बनतो. 24 - 13 इज 11. सो क्यूचा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तुम्हाला मुलांना मिळतोय 11 +11 मिळतो. तर हा झाला पी आणि क्यूचा व्हॅल्यू. पहा, हे जे काही क्वेश्चन्स आहेत कदाचित तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतील. माझं तुम्हाला असं सजेशन असेल की रोल्स थेरम आणि एलिमिनेटी, पहा या एक्सरसाइजमध्ये थोडेसे क्वेश्चन डिफिकल्ट जातात इन जनरल मुलांना, नाही का? तर रोल्स थेरम आणि एलिमिनेटी हे आधी व्यवस्थित रिवाइज करणं फार जास्त गरजेचं आहे. त्याची ॲप्लिकेशन येण्यासाठी कॉन्सेप्ट व्यवस्थित माहिती असला पाहिजे ना. आणि रोल्स थेरम आणि एलिमिनेटी अशा गोष्टी येणार आहे की ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये कदाचित नाही समजणार. त्याला 2, 3, 4 अटेम्प्ट तुम्हाला करायला लागतील. सो व्यवस्थित तुम्ही आधी तो कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि त्याच्यानंतर न्यूमरिकलचं जास्त प्रॅक्टिस करा. सो ऑटोमॅटिकली गोष्टी रिझॉल्व्ह होतील. जरी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल, इन केस जर का कोणाला हे डिफिकल्ट वाटलं ना, तर त्यांना माझं सजेशन असेल की तुम्ही रोल्स थेरम आणि एलिमिनेटीचा स्टेटमेंट, कंडिशन्स या गोष्टींचं रिव्हिजन थोडंसं जास्त करा. ठीक आहे. सो आता नेक्स्ट क्वेश्चन करूया पहा, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 पाहाल मुलांना. क्वेश्चन हवं तर आधी वाचून घ्या व्यवस्थित. रोल्स थेरम होल्ड्स फॉर अ फंक्शन f of x is equal to f of x is equal to x minus 2 into log x. हे पहा रे, रोल्स थेरम या फंक्शनसाठी ॲप्लिकेबल आहे म्हणे. कोणत्या इंटरवलमध्ये माहिती का? कोणत्या इंटरवलमध्ये माहिती का? 1 to 2च्या इंटरवलमध्ये. 1 to 2 या इंटरवलमध्ये रोल्स थेरम इथे ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, चलो पुढे. शो दॅट द इक्वेशन x log x, शो दॅट द इक्वेशन x into log x is equal to 2 minus x is equal to 2 minus x. हा जो काही इक्वेशन आहे ना मुलांना, is satisfied by, this equation is satisfied by at least this equation is satisfied by at least one value of x in 1 to 2. हे प्रूव्ह करा असं ते बोलतात. मीनिंग व्यवस्थित समजून घ्या. काय क्वेश्चन आहे की हा एक फंक्शन आहे जो की रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय करतो, फॉलो करतो. सो हा फंक्शन या इंटरवलमध्ये रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन्स फॉलो करतो. डन. ते आपल्याला असं बोलतायत की तुम्ही प्रूव्ह करा की हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन इज सॅटिस्फाइड बाय ॲट लिस्ट वन ऑफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इंटरवल 1 to 2. म्हणजे 1 to 2 या इंटरवलमध्ये असं एकतरी व्हॅल्यू असेल की तो व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल, असा आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे, चलो थोडंसं ट्राय करतोय, पहा ना, लक्ष द्या नीट. मला जर काय समजलं की हा फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतोय, मग मी तर डायरेक्टली असंच बोलेन ना की f' of c शुड बी इक्वल टू 0. म्हणजे असं एकतरी सी असेल, असं एकतरी पॉईंट असेल याच्या या दोन 1 आणि 2च्या मध्ये, या इंटरवलमध्ये असा एकतरी पॉईंट असेल की तिथे डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. काय असतं रे याचा डेरिव्हेटिव्ह? काय आहे एक्झॅक्टली? एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? f' of x दॅट इज इक्वल टू काय असतो डेरिव्हेटिव्ह? x minus 2 ॲज इट इज log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log x ॲज इट इज x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1. करेक्ट ना? सो f' of x और f' of c करतो मी इथे. ओके, ठीक आहे, चलो f' of x आधी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतो मी. f' of x इज इक्वल टू x बाय x कराल तर 1 बनेल. अदरवाइज एक काम करूया, x इथे मल्टिप्लाय करूया आणि कॉमन डिवाइड बाय x करतोय मी. सो x minus 2 ओके प्लस x log x होल डिवाइड बाय x. हा बेसिकली f' of x आहे. हा आपला f' of x आहे मुलांना. ठीक आहे,
मी असं पुढे बोलतोय पहा, एफ डॅश ऑफ सी, एक्सच्या जागी सी टाकतोय. कारण की रोल्स थेरमचं स्टेटमेंट काय असतं मुलांना, की असा एक तरी व्हॅल्यू असतो सी 1 आणि 2 च्या मध्ये, की एफ डॅश ऑफ सी हा किती बनतो, 0 बनतो. पहिले तर हे पहा की एफ डॅश ऑफ सी काय बनतो. एफ डॅश ऑफ सी तर हा बनतो ना मुलांना, एक्सच्या जागी सी, हा एक्सच्या जागी काय सी, एक्सच्या जागी सी. एफ डॅश ऑफ सी हा बनतो की नाही मुलांना. आणि त्या आपल्याला स्टेटमेंट असा आहे रोल्स थेरमचा, की असा एक तरी सी असतो की 1 आणि 2 च्या मध्ये, की त्या पॉइंटसाठी किंवा त्या व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 0 बनतो. एफ डॅश ऑफ सी 0 बनतो. सो इथे मी 0 लिहितोय, अँड दॅट इज इक्वल टू सी मायनस ऑफ 2 प्लस सी इंटू लॉग सी. करेक्ट ना. हा सी इथे मल्टिप्लाय होऊन 0च बनतो असं पण. आता मी याला असं करतोय पहा, सी लॉग सी. हे पहा, सी लॉग सी एकाच साईडला, आणि हा ज्यावेळेस त्या साईडला जातो तर मायनस सी प्लस 2 बनतो. सो सी लॉग सी शुड बी इक्वल टू 2 मायनस सी. आणि मला आता या दोन इक्वेशनमध्ये थोडीशी सिमिलरिटी वाटत आहे. या दोन इक्वेशनमध्ये मला थोडीशी सिमिलरिटी वाटत आहे. एक्स लॉग एक्स 2 आहे, मायनस आहे, सीच्या जागी परत एक्स आहे. ठीक आहे ठीक आहे, पाहूया आता हे एक्झॅक्टली पाहूया की ते काय विचारतात. ते आपल्याला असं म्हणतायत की या इक्वेशनला दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड बाय ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स इन 1 to 2. 1 to 2 च्या मध्ये असं एक तरी पॉईंट आहे की तो या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. हा ना, तेच तर बोलतोय आपण पण. सी व्हॅल्यू कुठला आहे, सी व्हॅल्यू कुठून आलाय, सी हा व्हॅल्यू 1 आणि 2 च्या मध्येच असतो ना. सो डेफिनेटली 1 आणि 2 च्या मध्ये असा एक व्हॅल्यू आहे, कोण आहे तो, सी आहे, की तो या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. या इक्वेशनला सॅटिस्फाय करणे म्हणजे काय माहिती का, इथे जर का तुम्ही सी टाकला ना, एक्सच्या जागी जर का सी टाकला, एखाद्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणे म्हणजे काय, त्या इक्वेशनमध्ये तो पॉईंट टाकला तर तो इक्वेशनचा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सेम झाली पाहिजे. सो मला क्रॉस चेक करायचं की या इक्वेशनला सी सॅटिस्फाय करतो की नाही, तर मी सी टाकणार, सी इंटू लॉग सी 2 मायनस सी. हे इक्वल झाले पाहिजे रे. जर का हे इक्वल होत असतील तर ते सॅटिस्फाय करतं असं आपण कमिट करू शकतो. आणि ते इक्वल होत आहेत जे आपण हे इथून प्रूव्ह केलेलं आहे. ओके, सो दॅट मीन्स देयर एक्झिस्ट अ व्हॅल्यू इन बिटवीन 1 and 2 विच सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. ते या इक्वेशनला ना तो सॅटिस्फाय करतो. सो हा होता पहा आपला क्वेश्चन नंबर 5. आता लास्ट क्वेश्चन करतोय मी, क्वेश्चन नंबर 6. पाहूया आता. ओके, क्वेश्चन नंबर 6 पाहाल मुलांनो. अ फंक्शन एफ ऑफ एक्स that is equal to x into x plus 3 e raised to power minus of x divided by 2. हा जो काही फंक्शन आहे मुलांना, इट सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम इन इंटरवल -3 to 0. मुलांनो या इंटरवलमध्ये हा जो फंक्शन आहे हा रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो असं ते म्हणतात. मग ते असं बोलतात आपल्याला, फाइंड व्हॅल्यू ऑफ सी सच दॅट find C so that f dash of C should be equal to 0. रोल्स थेरम मध्ये बोलतात ना की जर का रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाला तर या इंटरवलमध्ये असं एकतरी सी असतो की जिथे डेरिव्हेटिव्ह किती होतो 0. त्याच सीचा व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचा आहे क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. सो आता जर का बोलत असतील रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतायत, सो कंडिशन्स परत एक वेळेस व्हेरीफाय करण्याची गरज नाही मुलांना आपल्याला. हे आता मी तुम्हाला काय सांगतो पहा, एफ ऑफ एक्स हा जो काही फंक्शन आहे दॅट इज एक्स इंटू एक्स प्लस 3 होल डिवाइड बाय ई रेज टू एक्स बाय 2. डिनॉमिनेटरमध्ये केला मी तो. ओके, सो एफ ऑफ एक्स ॲक्च्युअलमध्ये काय आहे, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 3x हा आपला एफ ऑफ एक्स आहे मुलांना. एफ डॅश ऑफ सी 0 बोलतात ना, सो एफ डॅश ऑफ एक्स आधी आपल्याला फाइंड करायला लागेल. सो एफ डॅश ऑफ एक्स जस्ट डेरिव्हेटिव्ह करतो बरं मी. यू बाय व्ही आहे पहा, यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, व्हीचा स्क्वेअर करायचा, व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस ऑफ पारे. आता याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागतं की नाही, ई रेज टू एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स बाय 2 इंटू 1/2 इंटू हा तर ॲज इट इज लिहायलाच लागणार आहे आपल्याला, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3x याला आपल्याला ॲज इट इज असं मेन्शन करायला लागणारच आहे. सो यू बाय व्ही सिम्पल, यू बाय व्ही अप्लाय केलं मी इथं. आता मी असं क्लेम करतो इथून पुढे की एफ डॅश ऑफ सी तर 0 पाहिजे असतो ना आपल्याला, एफ डॅश ऑफ सी तर 0 पाहिजे असतो ना. सो एक्सच्या जागी आपण सी टाकूया आणि सीचा व्हॅल्यू फाइंड करूया.
सो एफ डॅश ऑफ आधी मी एक्सच्या जागी सी टाकतोय. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू ए बारे ई रेस टू एक्स बाय टू मी कॉमन करू शकतो बरं. ई रेस टू एक्स बाय टू आपण कॉमन करू शकतो डायरेक्टली. ब्रॅकेटमध्ये काय बनतं माहिती आहे 2x प्लस 3 ओके. पुढे काय मायनस ऑफ हाफ एक्स स्क्वेअर ओके. मायनस ऑफ हाफ एक्स स्क्वेअर ठीक आहे. मायनस ऑफ हाफ इंटू 3x मायनस ऑफ 3/2 एक्स असं म्हणेल आणि होल डिवाइड बाय ई रेस टू एक्स बाय 2 याचा इथे स्क्वेअर बनेल आणि हा स्क्वेअर जस्ट कॅन्सल होईल. पहा एफ डॅश ऑफ सी पहा एक्सच्या जागी सी टाकायला हवा होता खरं तर. एक्सच्या जागी मुलांना सी टाकायला हवा होता. सो जस्ट मी एक्सच्या जागी एक्सच इथे मेन्शन केलेलं आहे. सो मी आता काय करतोय मी करेक्ट करतोय जस्ट स्वतःला ओके. सो एक्सच्या जागी मी इथे सी लिहितोय. एक्सच्या जागी इथे सी मेन्शन करतोय इथे ओके. इथे पण मला सी लिहायला लागेल. आणि आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी असं लिहितोय एफ डॅश ऑफ सी 0 पाहिजे ना. एफ डॅश ऑफ सी 0 पाहिजे ना. सो 0 लिहितो मी इथे 0 काय बनतं रे इथे 2c प्लस 3 मायनस सी स्क्वेअर बाय 2 मायनस 3c बाय 2 होल डिवाइड बाय ई रेस टू सी बाय 2 आहे ना. पण ई रेस टू सी बाय 2 इथे येऊन मल्टिप्लाय होईल तर असे झिरोज बनेल ना मुलांना. सो याचा काही विषय नाही आहे. आता हे सिम्प्लिफाय करा आणि सीचा व्हॅल्यू फाइंड करा. हवं तर आपण इथे 2 नी मल्टिप्लाय करूया सर्वांना. सो 0 इज इक्वल टू 2 नी मल्टिप्लाय करेल तर 4c बनेल प्लस 2 नी मल्टिप्लाय करेल तर 6 बनेल मायनस ऑफ 2 नी मल्टिप्लाय करेल तर c स्क्वेअर मायनस ऑफ 3c तर आहेच आहे ओके. काय होईल रे हा मायनस c स्क्वेअर 4c मायनस 3c इज प्लस c अँड प्लस 6 इज इक्वल टू 0. मायनसने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यानंतर फॅक्टर्स करूया आपण. c स्क्वेअर मायनस c मायनस 6 शुड बी इक्वल टू 0. सो c स्क्वेअर मायनस ऑफ 3c प्लस 2c मायनस 6 इज इक्वल टू 0. फॅक्टर्स करतोय आपण. सो फर्स्ट ब्रॅकेट c कॉमन करूया c मायनस 3 प्लस इथे 2 कॉमन केलं तर c मायनस 3 बनून जातं दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट c प्लस 2 अँड सेकंड ब्रॅकेट c मायनस ऑफ 3 इज इक्वल टू 0. तर एक तर c चा व्हॅल्यू मायनस 2 होतो मुलांना अदरवाईज c चा व्हॅल्यू प्लस 3 तरी होतो. तर पाहिलं मुलांना इथे आन्सर आपल्याकडे 2 येतात. एक c इज इक्वल टू मायनस 2 आणि एक c इज इक्वल टू 3 आहे. त्यातला c इज इक्वल टू मायनस 2 हाच आन्सर फक्त आपण इथे क्लेम करतो. कारण की रोल्स थेरममध्ये जो c असतो तर तो c या इंटरवल मधला c असतो. हे फक्त मी इथे ॲझ्युम करतो प्री ॲझ्युम करतो करेक्ट. क्वेश्चनमध्ये असं खरं तर द्यायला हवं होतं बट स्टील जरी दिलं नाही तरी जो c असतो तर तो c या इंटरवल मधलाच c आपल्याला सांगायचा असतो. सो या इंटरवलमध्ये बेसिकली मायनस 2 आहे 3 नाहीये ओके. हे दिलं जरी नसेल क्वेश्चनमध्ये तरी हे असं ॲझम्पशन करायचं असतं. तुम्हाला असं पण डाऊट येऊ शकतो की सर आपल्याला तर त्यांनी इतकंच विचारलं ना की एफ डॅश ऑफ सी 0 पाहिजे. सो इवन 3 ला पण डेरिव्हेटिव्ह 0 होतोच आहे पण 3 हा आन्सर लिहित नाही मुलांना. हे कन्व्हेन्शन आहे इतकं तुम्ही समजून घ्या. मी रॉंग आहे असं बोलत नाहीये जस्ट हे कन्व्हेन्शन आहे. तो सी जो व्हॅल्यू असतो रोल्स थेरम मधला तर तो या इंटरवल मधलाच असतो म्हणून मी हाच आन्सर प्रिफर करतोय. हा आन्सर प्रिफर नाही करता ओके.